नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन कशा पद्धतीने या ठिकाणी झालेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन। बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कर्मचारी यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा निर्णय होऊन 1.25 वर्ष झाले तरी या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेतलेले नाही। आपल्या मागण्यांकडे शासनाकडून विलंब होत आहे। त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून आपल्या न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे। तसेच या कर्मचाऱ्यांनी आज जिल्हा परिषद समोर एकूणच जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन या ठिकाणी निर्माण केलेला आहे व ठिय्या आंदोलन या ठिकाणी छेडलेला आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत गेली 10 वर्ष कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत घेण्याबाबत 14 मार्च 2024 रोजी शासन निर्णय झाला। मात्र या निर्णयाला आता 1.25 वर्ष उलटून गेली तरी या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही। या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा निर्णय हे प्रलंबित असतानाच नव्याने पदभरती केली जात आहे। हा एक प्रकारे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्यायच आहे। तसे हे कर्मचारी अल्प मानधनात काम करत असून गेली 5 ते 6 महिने मासिक वेतन वेळेत न होता 2 ते 3 महिने थकीत राहतो। त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येत आहे। समायोजन आणि दरमहा वेतन मिळावे आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी 19 ते 22 ऑगस्ट या 4 दिवसाचे कामबंद आंदोलन पुकारले आहे। आजपासून कामबंद करून हे कर्मचारी जिल्हा परिषद समोर ठिय्या आंदोलन केले। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्ह्यात 700हून अधिक कर्मचारी असून हे सर्व 4 दिवसाच्या संपावर गेले असून त्यांचा आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे। दरम्यान आपल्या मागण्यांसाठी राज्यात आजपासून बेमुदत कामबंद सुरू असून केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव असल्याने चाकरमानी जिल्ह्यात येणार असल्याने त्यांना आरोग्य सेवा देता यावी यासाठी जिल्ह्यात 4 दिवसाचे कामबंद करून शासनाचे लक्ष वेधण्यात येत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष हेमदीप पाताडे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन या ठिकाणी छेडलेलं आहे। जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन कशा पद्धतीने छेडलेलं आहे ते या ठिकाणी संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।